नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। दामिनी आणि महिपत यांनी कितीही गोंधळ घातला, काहीही केलेलं असलं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे अर्जुनने टेक्नॉलॉजीचा वापर करून जी डेड बॉडी आहे त्याचं फेशियल रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि ती डेड बॉडी कोणाची आहे, म्हणजे जरी ती बॉडी आत्ता तिथे त्याचा चेहरा दिसत नसला तरीही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की त्याचं फेशियल रिकन्स्ट्रक्शन करून त्याचा चेहरा कसा तयार करायचा हे ठरवलेलं आहे। आणि फायनली तो चेहरा कोणाचा आहे, म्हणजे ती डेड बॉडी कोणाची आहे आणि जर ती व्यक्ती आश्रमाशी रिलेटेड असेल तर ती डेड बॉडी कोणाची आहे हे ओळखण्यासाठी सायलीची गरज लागणार आहे। हे सगळं अर्जुनने ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं आणि ज्या टीमकडे हे काम दिलेलं असतं त्या तिथे अर्जुन हा सायलीला घेऊन आलेला असतो। तिथे आल्यानंतर ते काम सुरू झालेलं असतं, जे फेशियल रिकन्स्ट्रक्शन आहे ते सुरू झालेलं असतं आणि त्या पद्धतीनेच गोष्टी तिथे होणार असतात। तर अर्जुन सायलीला तिथे घेऊन आलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत आहेत आणि सायली हे सगळं जे काय आहे ते तिथे बघत आहे आणि सायलीच्या मनात एक धीर आलेला असतो, नक्की कोणाची बॉडी आहे, नक्की कोण होती ती व्यक्ती ज्याच्यावरती अन्याय झालेला होता हे सायलीला आणि अर्जुनला पाहायचं असतं। आणि जेव्हा ऑलमोस्ट तो चेहरा डन झालाय असं तिथले ते बनवणारे आहेत ते सांगत आहेत, तेव्हा मात्र इकडे सायली तिथं पाहते आणि ती म्हणते की हा चेहरा तर हरीश काकांचा आहे, म्हणजे ही डेड बॉडी हरीश काकांची आहे हे सायलीने एका सेकंदात ओळखलेलं आहे। म्हणजेच जेव्हा मधुभाऊंच्या बाजूने हरीश काकांनी साक्ष दिलेली होती तेव्हा सायली नंतर त्यांच्याशी जाऊन बोलली होती आणि ही गोष्ट प्रियाने महिपतला सांगितलेली होती आणि त्यानंतर महिपतने हा सगळा केलेला प्लॅन होता। महिपतने हरीश काकांना मारून टाकलेलं होतं आणि ती डेड बॉडी जी आहे ती हरीश काकांची आहे, आता हे प्रूव्ह झालेलं आहे। तर अर्जुन कशा पद्धतीने आता हा सगळा डाव महिपतवर उलटवणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलशी कनेक्टेड राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे प्रताप त्याचबरोबर सायली सर्वजण हॉलमध्ये असतात, पूर्णाजी कल्पना सगळेजण तिथे असतात आणि मग सायलीकडे प्रिया जाते आणि प्रिया विचारू लागते, अगं सायली तुझा चेहरा ना खूपच मलून दिसतोय, मला ना खरंच कळत नाहीये, मधुभाऊनी हे सगळं करायचं आणि तुला त्याचा त्रास होता। तेव्हा सायली म्हणत असते की एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही हे सगळं मधुभाऊंनी केलेलं नाहीये, हे सगळं झालेलं आहे मधुभाऊंचं काहीही चूक नसताना त्यांना पोलीस घेऊन जाणार होते, या गोष्टीचा त्रास मला झालेला होता, ही गोष्ट तू पहिलं लक्षात ठेव, असं स्पष्टपणे सायली सांगत असते। त्यासोबतच सायलीचं असं म्हणणं असतं की या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे ते तर समोर येणारच आहे, कारण मधुभाऊंनी असं करणं शक्यच नाही, एवढं स्पष्टपणे सायली तिथं बोलत असते। त्यानंतर कल्पना पूर्णाजी दोघीही तिथे पाहत असतात। त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणत असतो की अगं विमल सगळ्यांसाठी सरबत बनव। तेव्हा मात्र लगेचच कल्पना म्हणते की ज्यांना जास्त साखर टाकून सरबत प्यायची गरज आहे त्यांच्यासाठी बनव, मला नकोय सरबत, मला सरबताची गरज नाही, असं स्पष्टपणे कल्पना तिथं सांगते। त्यावरती पूर्णाजीही म्हणते की मलाही सरबत नकोय, कारण ही काय सरबत प्यायची वेळ नाही। त्याचबरोबर लगेच प्रिया म्हणते की हां माझ्यासाठी बनव विमल, मी घेईल थोडासा सायलीला कंपनी म्हणून, आणि मग सायलीच्या शेजारी चेअर घेऊन तिथे येऊन बसत असते। आणि प्रताप मात्र सायलीला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव सायली, आज काहीही करायचं नाही आणि त्याचबरोबर आज कोणतंही काम करायचं नाहीये, विमल सांभाळेल सगळं। तेव्हा विमल म्हणते की हो 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 काका, आणि असं बोलल्यानंतर इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी जी आहे ती बोलत असते, सायली तिथेच असते आणि मग सायली मात्र शांतपणे या सर्व गोष्टी ऐकत असते। तिला खरं तर माहीत नसतं की पुढे काय होणार आहे, सायलीच्या डोक्यात टेन्शन सुरू असतं, पण आज सायलीचं मन प्रसन्न ठेवण्याचं काम प्रताप करत असतो। प्रताप मात्र सायलीची काळजी घेत असतो, सायलीला काय हवं नको ते पाहत असतो, कारण प्रतापला समजलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे। त्यानंतर इकडे
आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे प्रिया. प्रियाचं असं म्हणणं असतं की मधुभाऊ जे आहे त्यांच्यामुळे हा सगळा त्रास होत आहे आणि मधुभाऊंना म्हणजे काही गरज नव्हती हे सगळं करायची आणि बिचाऱ्या सायलीला हा सगळा त्रास होतोय असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. आणि खूपच सायलीची काळजी आहे, सायलीचा चेहरा कसा झालेला आहे, सायलीला काय वाटतंय, सायलीला काय हवं नको, या सगळ्या गोष्टींचं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि ती मात्र हे सगळं बोलत असते. सगळं हे नाटकी असतं, त्याच्यात कुठेही प्रेम माया ममता काहीही नसतं हे मात्र सायली आणि प्रताप या दोघांनाही चांगलंच माहिती असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती सायलीशी खूपच प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत असते. तिचं असं म्हणणं असतं की हो, हे सगळं जे काही घडत आहे ना हे खूप अशा पद्धतीनं आहे आणि यामध्ये दोषी कोण आहे, तर तिचं मात्र प्रत्येक वेळेस म्हणणं असतं की मधुभाऊ. ती मात्र रागानेच सायली मात्र रागानेच प्रियाकडे पाहत असते, कारण सायलीला माहिती आहे की मधुभाऊंचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. हे सगळं कोण करतंय हे पण सायलीला चांगलंच माहिती आहे आणि प्रियाला तर सगळंच माहिती आहे की खून कुणी केलेला आहे, कारण प्रियाने तर त्या व्यक्तीला वाचवलेलं आहे. त्यामुळं प्रिया किती नाटकी आहे, प्रिया किती खोटं बोलते हे सगळं सायलीला माहिती आहे. कारण पैशांसाठी लाचार असलेली ही प्रिया स्वतःला कुठेही गहाण ठेवू शकते ही गोष्ट मात्र सायलीला चांगलीच माहिती असते. सायलीला माहिती असतं की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते. विमलने सरबत बनवलेलं असतो आणि सरबत घेऊन विमल आलेली असते, प्रतापला दिलेलं असतो, त्यानंतर ती सायलीला देत असते. विमल मात्र आवर्जून ते सरबत प्रियाला काही द्यायला येत नाही आणि मग प्रिया मात्र म्हणते मला पण दे, असं प्रिया तिला ठणकावून सांगते आणि मग विमल मात्र प्रियाला सरबत देते. सायली सरबत घेत असते. सायली विमल त्याचबरोबर प्रिया एकमेकींकडे पाहत असतात. सायलीला प्रियाचं हे सगळं नाटकी वागणं खूप काळजी आहे, मला खरंच वाईट वाटतंय तुझी ही अशी अवस्था झालेली पाहून. या सगळ्या गोष्टींचा सायलीला खरं तर राग येत असतो, कारण सायलीला माहिती असतं की प्रिया किती खोटारडी आहे, कोणत्या थराला ती जाऊ शकते हे सगळं तिला माहिती असतं. आणि त्याचबरोबर विमल म्हणत असते की मी जरा बाजारात जाऊन येते, कारण कांदे आणि बटाटे संपलेले आहेत. एरवी कसं सायलीताई किचनमध्ये असतात ना, त्यांचं सगळं लक्ष असतं. तेव्हा प्रताप म्हणतो काय झालं, सायली नसली म्हणून काय झालं, अगं आज धाकटी सून आहे ना, ती बघेल किचनची जबाबदारी, ती घेईल किचनची जबाबदारी, का ती नाही घेऊ शकत, तिलाही जमणारच आहे ना किचनची जबाबदारी घ्यायला, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली किचनकडे जाणार नाहीये, तर किचनची जबाबदारी आहे ती प्रियावर येणार असते आणि प्रियाला ती जबाबदारी घ्यायची असते. आणि इकडे सायलीला ती म्हणत असते की खरंच मला खूप वाईट वाटतंय ग तुझी अशी अवस्था पाहून, खरंच तुझ्या बाबतीत ना असं व्हायला नको आहे. मधुभाऊ बघितलं ना स्वतः काहीतरी करतात आणि त्याचा त्रास तुला भोगावा लागतोय. तेव्हा सायली पुन्हा तिला ठणकावून सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसे मधुभाऊंनी कोणतीही चूक केलेली नाहीये, त्याचा त्यांना त्रास होणार होता, या गोष्टीमुळे मी डिस्टर्ब आहे, बाकी कोणतीही गोष्ट घडलेली नाही एवढं लक्षात ठेव, असं स्पष्टपणे ती सांगत असते. आणि सायली मात्र उठत असते आणि इकडे म्हणत असते की मी जाते. आणि सायली उठताना तिच्या पायामध्ये गोळा येतो आणि ती ऐक करून ओरडते आणि तिला उठून चालताही येत नसतं. तेव्हा इकडे प्रिया म्हणू लागते की अगं सायली हे काय झालं आणि अचानक तुला काय झालं अचानक, असं ती बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की अगं सायली मी तुझा पाय चेपून दिला असता, पण त्यावेळेस विमल पण नाहीये ना, आत्ता विमलला सांगितलं असतं. तेव्हा इथे सगळेजण असतात आणि सगळ्यांच्या समोर ती बोललेली असते, म्हणजे ती किती चांगली आहे हे तिला दाखवायचं असतं. परंतु तिचा खोटारडेपणा हा उघड व्हायला वेळ लागणार नसते, कारण तिने कितीही नाटकं केली, कितीही सांगितलं की मी किती चांगली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला, तरीही सत्य मात्र बाहेर येतच असतं. सत्य कधीही लपून राहत नसतं, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी असते. इकडे प्रताप म्हणतो की अगं मग कशाला, मला सांग तुला वाटतंय ना सायलीचा पाय चेपून द्यावा तर दे ना, उलट तेवढंच तुला पुण्य लागेल. आणि मला सांग अगं सायली आणि तू दोघीही एकत्र राहिलेले आहात ना. पूर्णाजी इकडे म्हणत असते की हो. कसं आहे लगेचच प्रताप इकडे प्रतिमाने असते तर काय केलं असतं हे बोलायला सुरुवात करतो. प्रताप म्हणतो की आत्ता जर इथे प्रतिमा असते तर तिने कसलाही विचार केला असता का, तिने डायरेक्टली मायेने सायलीचा पाय जो आहे तो चेपून दिला असता. हे सगळं प्रतापचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग प्रियाला तो म्हणतो की अगं बस. प्रिया म्हणत असते की नाही, मला अश्विनने एक काम सांगितलेलं आहे आणि ते काम मला करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे प्रतापचं असं म्हणणं असतं अगं अश्विनचं काम ना, अश्विन यायला अजून वेळ आहे, करशील ते, आता बस तू इथं आणि कर हे काम.
हे जे काय करतेस ना आधीचं हे महत्वाचं आहे, ते करून घे, असं प्रताप स्पष्टपणे इकडे सांगत असतो. तेव्हा प्रिया आता तिला नकोसं झालेलं असतं. मी किचन मधलं काम करते तेव्हा विमल करेल किचन मधलं काम, तू कर हे काम, असं स्पष्टपणे प्रतापने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं आता प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाकडे आता कोणताच ऑप्शन नसतो, कारण तिने स्वतःच माती खाल्लेली असते. मी पाय दाबून देते म्हणालेली असते. आणि आता प्रताप मात्र तिला सोडणार नसतो, कारण तिला पाय तर दाबून द्यावाच लागणार असतो. आणि ते आता प्रियाची जी वाट लागलेली आहे ती पाहून इकडे सायलीला तर मजा येत असते, पण प्रतापने मात्र हे सगळं मुद्दामूनच केलेलं असतं. प्रतापला माहिती असतं की प्रियाची काय नाटकं चाललेली आहेत, तिच्या डोक्यात नक्की काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रतापला माहिती असतात आणि म्हणूनच सांगितलेलं असतं. आणि मग पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना तिथं असतात. पूर्णाजी म्हणत असते की हो खरंच या सगळ्यातून ना हे संस्कार आहेत ना, हे प्रतिमाचे आहेत हे दिसून येतं. खरंच तन्वी, अगं तुला उलट पुण्य लागेल, कारण हे जर तू केलंस तर खूप चांगली गोष्ट होणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रिया आता तोंडावर पडलेली असते. खरं तर प्रियाची अजिबात इच्छा नव्हती की तिला तिचे पाय दाबावे लागतील, ही गोष्ट मात्र तिच्या अजिबात लक्षात आलेली नव्हती. पण तिनेच आता पुढं करून जो मूर्खपणा केलेला असतो आणि त्याच्यामुळंच हे सगळं आता तिच्या अंगलट आलेलं असतं. प्रियाने हे सगळं बोलून स्वतः माती खाल्लेली असते आणि त्यामुळंच प्रियाची वाट लागलेली असते. तर प्रियानं हे जे काही केलेलं असतं त्याच्यासाठी आता तिला स्वतःलाच पश्चाताप होऊ लागलेला असतो. तिला असं वाटत असतं की नाही, मी हे असं करायला नको होतं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी बस, प्रतिमा असती ना तुझ्या जागी तर तेच केलं असतं तिनं, बस दे पाय चेपून, तेवढंच पुण्य लागेल तुला, असं म्हणत प्रिया म्हणत असते की नाही काय चाललंय हे सगळं, मला नको हे पुण्य वगैरे काय. आणि प्रियाची अजिबात इच्छा नसते, तिला सायलीचे पाय चेपावे लागतात. ह्या गोष्टीने तिची 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 काय जी आहे ना ती इज्जत तिची जात असते, तिच्या इज्जतीचा फालुदा होत असतो, अशी अवस्था तिची झालेली असते. सायली म्हणत असते की नाही याची काही गरज नाहीये, असं सायली स्पष्टपणे तिथं सांगत असते. पण आता प्रताप मात्र ऐकायलाच तयार नसतात. ते म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आता तन्वी तुझे पाय चेपून देणारच आहे. मग प्रिया तिथं चेअर घेते, चेअरवर बसलेली असते आणि चेअरवर बसून सायलीचे पाय चेपून देत असते. आता मात्र प्रताप ऐकायला तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की अगं तन्वी, पाय काय कोणी असं चेअरवर बसून चेपून देतं का, खाली बस, तिचा पाय जो आहे तुझ्या पायावरती घे आणि त्याच्यानंतर तो पाय चेपायला सुरुवात कर, तरच तो व्यवस्थित होणार आहे ना. अगं पाय चेपूनच द्यायचा आहे तर तो व्यवस्थित दिला पाहिजे, असं प्रतापचं म्हणणं असतं. आणि त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता पूर्णाजी, कल्पना सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण पाहत असतात, कारण प्रियाची कशी वाट लागलेली असते. प्रियाचं तोंड सांगत असतं, तिचा चेहरा सांगत असतो की नाही माझी अजिबात इच्छा नाही, मला हे सगळं अजिबात करायचं नाही, पण आज हे करावं लागतंय. ह्या सायलीचे पाय मला चेपून द्यायला लागत आहेत, ही गोष्ट मात्र तिला सहनच होत नसते. इकडे आता इंटरव्ह्यू सुरू असतो, तो म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुखचा. आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुखचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथे एक आलेले असे अँकर ती प्रश्न विचारत असते. ती म्हणत असते की तुमचं काय म्हणणं आहे आणि काय म्हणजे तो खून, ती जी आश्रमात सापडलेली बॉडी आहे ती नक्की कोणाची आहे, म्हणजे हा खून नक्की कोणी केलेला आहे, असे अनेक प्रश्न ती विचारत असते. आणि दामिनी सांगत असते की ऑब्व्हियसली ही जर डेड बॉडी आश्रमात सापडलेली आहे तर तो खून मधुकर पाटलांनीच केलेला असेल. मग मधुकर पाटलांना काय शिक्षा होऊ शकते हे बोलणं चाललेलं असतं, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते जी एका खुनासाठी होऊ शकते तीच, कदाचित जन्मठेप, फाशी, कारण आता त्यांनी 2 खून केलेले आहेत ना, हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. त्यांनी 2 खून केलेले असल्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे दामिनी सांगत असते की आत्ता कसं आहे माहिती आहे का, मधुकर पाटलांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जे गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्याची शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे. आणि त्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी करणार आहे, कारण ऑलरेडी त्यांची एक केस जी आहे त्यांच्या विरोधातली ती मी लढत आहे आणि त्यामुळं मी हे सगळं करणार आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर सगळा स्टॉप होतो. तुम्हाला काय वाटतं, लोकांना विचारलं जातं, तो इंटरव्ह्यू स्टॉप होतो. आणि त्यानंतर दामिनी पैशांचं पाकिट जे आहे ते काढते आणि त्या चॅनलची जी हेड आहे तिला देते आणि तिला सांगते की हा व्हिडिओ जेवढा जास्त व्हायरल होईल तेवढं गरजेचं आहे आणि तो व्हिडिओ आहे
तो जास्त व्हायरल करायचा आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता तिने सांगितलेलं असतं आणि ती चॅनलची हेड आहे ती म्हणते की हो माझे 1 मिलियन फॉलोअर आहेत, नक्कीच ती लोक आणखी 2 मिलियन फॉलोअरपर्यंत ते व्हिडिओ पोस्ट करतील. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला असतो आणि त्यानुसार ती जी डेड बॉडी आहे ती काही महिन्यांपूर्वी पुरलेली आहे हे लक्षात आलेलं असतं, कारण ती जास्तही जुनी नाही हेही लक्षात आलेलं असतं. मग नक्की काय आहे? हा जो प्लॅन केलेला आहे तो दामिनी आणि महिपतने केलेला आहे, परंतु चैतन्य म्हणत असतो की दामिनी आणि महिपत यांना अडकवायचं कसं, ह्या डेड बॉडीचं कनेक्शन त्यांच्यापर्यंत न्यायचं कसं, हा मोठा प्रश्न इथे उभा राहिलेला असतो. त्यांना याच्यामध्ये अडकवायचं कसं, त्यांचं यामध्ये काय आहे का, हे कसं ठरवायचं हा प्रश्न असतो. त्याचवेळी चैतन्य म्हणत असतो की एक गोष्ट आहे. मग अर्जुन म्हणतो की फेशियल रिकन्स्ट्रक्शन करूया, आपण त्याची परमिशन घेऊया आणि ते करूया. जर आपण ते केलं तर नक्कीच या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सर्वांच्या समोर येतील आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील असं ठरलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल, मी बोलून घेतो आणि चैतन्य तूही जाऊन ये, फेशियल रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे काही लागणार आहे तिकडे तू जाऊन ये, मग ठरेल आपल्याला नक्की काय करायचं आहे त्या संदर्भातलं. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो हो अर्जुन. आणि मग इकडे चैतन्य अर्जुनचं म्हणणं असतं की एकदा का फेशियल रिकन्स्ट्रक्शन झालं की तिथे सायली असली पाहिजे, म्हणजे ती डेड बॉडी नक्की कोणाची आहे त्या संदर्भातल्या गोष्टी, म्हणजे ती डेड बॉडी ओळखणं सायलीला सोपं जाईल आणि त्यासाठी तिथे सायली असणं गरजेचं आहे. इकडे आता पाहायला मिळतं की प्रिया आहे ती प्रताप यांच्या रूममध्ये आलेली असते. आत येऊ का असं विचारते आणि ती रूममध्ये येते. जेव्हा ती आलेली असते तेव्हा मात्र इकडे ती बोलत असते, ती म्हणत असते की मला थोडं बोलायचं होतं. आणि मग हे बोलायला सुरुवात करतात, हे म्हणू लागतात हां बोल. आणि मग ती सांगत असते की आता आपल्या घरातलं वातावरण जे आहे ना ते खूपच गडूळ होत चाललेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ती म्हणत असते की बघितलं ना, मधुभाऊंवरती हे खुनाचे आरोप आहेत, त्यांचे कुठल्या कुठल्या गुंडांशी संबंध असतील, त्यांचं काय असेल माहीत नाही आहे, कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. मधुभाऊ वरवरून कितीही चांगले वाटत असले तरीही ते कसे आहेत ते मला माहिती आहे आणि त्याचमुळं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, ते काही खुनी नाही आहेत, त्यांच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही आहेत, पण प्रियाचं असं म्हणणं असतं की ते इथे का राहतात. तेव्हा प्रताप म्हणत असतो की ते सायलीचे बाबा आहेत आणि अर्जुन आणि सायली त्यांना घेऊन आलेले आहेत म्हणून ते इथे राहत आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे प्रियाची जी नाटकं असतात ती सुरूच असतात आणि प्रियाच्या या सगळ्या नाटकांना बळी न पडता प्रतापने स्पष्टपणे उत्तर दिलेलं असतं. प्रतापने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की कसं आहे, ते सायलीचे बाबा आहेत म्हणून इथं राहत आहेत. सायली जी आहे ती मोबाईल बघत बसलेली असते. आता तिच्यापर्यंत इंटरव्ह्यू पोहोचलेला असतो ज्याच्यात दामिनी बोलत असते आणि दामिनीने सांगितलेलं असतं की नक्की या सर्व गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप जो आहे तो इकडे बोलत असतो, सायलीची बाजू घेऊन बोलत असतो आणि प्रतापचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच प्रताप म्हणत असतो की मी पण पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो, मलाही पोलीस घेऊन गेले होते, त्यामुळं मलाही पोलीस घेऊन गेलेले असले तरीही मी गुन्हेगार होतो का, मग त्यात काय एवढं, माझ्यासाठीही घरात पोलीस आलेले होते, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते पण लगेच कल्पना बोलायला सुरुवात करते. कल्पनाचं लगेच म्हणणं असतं की मला असं वाटतंय की तन्वी म्हणते ते खरंच आहे आणि मग तन्वी जर म्हणत असेल तर त्याच्यामध्ये तथ्य आहे असं तिनं सांगितलेलं असतं. तेव्हा प्रताप लगेचच म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तुझे आणि त्याचबरोबर साक्षीच्या मैत्रीबद्दल 2 वर्ष तू आमच्यापासून लपवून ठेवलेलीच होती, ती गोष्ट तू आम्हाला सांगितलीच नव्हती, तरीही आम्ही तुला समजून घेतलेलंच आहे. मग आता काय असं वाटतंय तुला की अर्जुन आणि सायलीने मधुभाऊंना इथे ठेवलेला आहे तर त्यांना इथे थांबू द्यायचं नाही, कारण तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. प्रिया म्हणत असते की त्यांनी बाकीचे राहतात तिथे तेही दुसऱ्या आश्रमात राहतील, नाहीतर कुसुमताईकडे राहतील असं प्रियाने सांगितलेलं असतं. पण प्रतापने एका सेकंदात प्रियाचा डाव उधळलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की तू त्याची काळजी करू नको, त्यांना कुठे ठेवायचं आहे, काय करायचं आहे हे आम्ही बघून घेऊ, कारण तू त्याच्यामध्ये पडू नको, कारण तू किती खोटं बोललेली आहे ना हे पण आम्हाला चांगलंच माहिती आहे, अशा शब्दात प्रतापने सांगून प्रियाची बोलती बंद केलेली असते. इकडे सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो आणि तिने अर्जुनला सांगितलेलं असतं की अर्जुन सर असाच एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्याचबरोबर
हे सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे. दामिनीने तो इंटरव्ह्यू दिलेला आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की सायली काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, हे दामिनी जे आहे ते सगळं मुद्दाम करत आहे. तिच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही आणि काही झालं तरी तू ते बघूही नकोस, कारण तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. बस, तू आधी काही खाल्लेस का, तुझी तब्येत कशी आहे, आणि मी जेव्हा घरी येणार आहे तेव्हा माझी बायको मला एकदम फ्रेश हवी आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि सायलीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणताही विचार करायचा नाही. हे विचार जे आहेत ते डोक्यातून काढून टाकायचे आणि शांतपणे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठरवायच्या आहेत, असं अर्जुनने सायलीला सांगून तिला एक धीर दिलेला असतो. तू काळजी करू नको, दामिनी देशमुख असंच करू शकते, त्यासाठीच तिने तो इंटरव्ह्यू दिलेला आहे, हे सगळं अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आणि चैतन्यने आता ठरवलेलं होतं की फेशियल रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि तो चेहरा कोणाचा आहे हे समोर आणायचं आहे. आणि फायनली अर्जुनला त्याची परमिशन मिळालेली असते. घरी आल्यानंतर अर्जुन सायलीला हे सगळं सांगत असतो, तिची काळजी घेत असतो आणि सायलीला म्हणतो की आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. सायलीही या गोष्टींसाठी तयार होते आणि मग अर्जुन आणि सायली तिकडे जायला निघतात. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या दोघांच्या समोर येतं की तो जो चेहरा आहे तो चेहरा हा हरीश काकांचा आहे. फेशियल रिकन्स्ट्रक्शन झालेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर तो चेहरा हरीश काकांचा आहे हे जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र सायली सांगते की हे तर हरीश काका आहेत, म्हणजे ज्यांनी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली होती आणि त्यानंतर त्यांची डेड बॉडी तिथे सापडलेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हा खून मधुभाऊंनी केलेला नाही. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.